नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. कळवण तालुक्यातील बहुतांश भागात आदिवासी समाजाचे कुलदैवत डोंगऱ्यादेव मोठ्या उत्साहात प्रारंभ. कोकण आदिवासी समाजाचे कुलदैवत डोंगऱ्यादेव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. डोंगऱ्यादेव उत्सवाला डिसेंबर महिन्यात अमावस्या झाल्याबरोबर या उत्सवाला सुरुवात होते. पाळे खुर्द, अभोणा परिसरातील वंजारी, कोंडाणी, नांदुरी, आठांबे, साकोरे, ओझर, बोरदैवत, ढेकाळे, जमले, बेंदीपाडा, पेठ सुरगाणा, दिंडोरी, बागलाण, साक्री, नंदुरबार या भागात डोंगरादेवाचा कार्यक्रम मोठ्या संख्येने आनंदाने साजरा केला जातो. विविध प्रकारची आदिवासी लोकगीते, तालाच्या ठेक्यात, घुंगूर काठी, पावरी सुराचा आवाज, बांबूचा टापरा, डफडी आणि सोबतचा टाळ्यांचा नाद तोंडातून भुर असा प्रकारचा आवाज आदिवासी भागातील रानावनात डोंगरांच्या कडेक कपारी घुमत असतो. डोंगऱ्यादेवाचा कार्यक्रम करण्यासाठी गावात 1 महिन्यापासून लगबग सुरू होते. भगताची पाहणी, पावरी वाजविणारा पावरकर, डफडी वाजविणारा ढोलकर, कथकरी अशा प्रकारे जमावजमाव केली जाते. डोंगऱ्यादेवाचा उत्सव हा सर्व गाव मिळून साजरा केला जातो. त्यात सामुदायिक भाया असे देखील म्हणतात. या उत्सवाला कथकरी रात्रभर थाळीवाद्य वाजवून विधिवत पूजा अर्चा केली जाते. थाळीवाद्य म्हणजे कासाच्या ताटात मेणाचा गोळा ठेवून त्यात सर्व भागाची काठी ठेवून त्यास मेण लावून त्यावरून हात ओढल्याने कंपन निर्माण होऊन आवाज निघतो. तो श्रवणीय असल्यामुळे कानाला गोड वाटतो. त्या सुरात सूर मिसळून कथकरी कथा सांगत असतो. त्यात कणसरा माताची कथा, झेडू बाळाची कथा अशा कितीतरी कथा वर्णिल्या जातात. कणसरा माता, उन्हा बाळ मुंजा, घुंगूर काठी घोडा, टापरा आणि काकडीचा बाळ यांची पूजा थोंबाजवळ केली जाते. या थोंबाजवळ मुळासकट उपटून आणलेली झेंडूचे झाड व तुळशीचे झाड लावले जाते. मोराच्या पिसाचा गुच्छ, नागली, कणसरा, तांदूळ, वरई, आंब्याचे पाने, खारीक, सुपारी, खोबरे, चिभड, नारळ, देव कुरडू, देव अंबाडी, काकडी, झेंडूचे फुले यांची मांडणी थोंबाजवळ केली जाते. थोंबाजवळ दिवा लावला जातो. थोंबा सभोवती गोमूत्र शिंपडून ती जागा पवित्र केली जाते. या थोंबाजवळ भगत, कथकरी, पावरकर, डफडी वादक हे सर्व एकत्र बसतात. कथा लावताना सर्व माऊल्या शांतपणे बसतात व कथकरी कणसरा मातेची कथा लावतो व कथा संपल्यानंतर सूड पाडला जातो. यात सर्व वाद्य वाजून आवाज केला जातो. रात्रीची वेळ असल्याने पावरीचे सुरेल सूर, डफडीचा आवाज निसर्गाला जणू साथ घालतो. हे नृत्य विलोभनीय असते. मध्यभागी टापरा असतो. टापरा म्हणजे डोंगऱ्या देवाचा खरा भक्त असतो. घांगळी, पावरी हे एक वाद्य असते. 2 मोठे भोपळे लावले जातात. त्यास तारा लावून विणा अथवा तंबोऱ्यासारखे तयार करून वाद्य वाजविले जाते. त्यास पावरी असे म्हणतात.
कार्यक्रमाच्या ठरवलेल्या मुदतीप्रमाणे 7 ते 8 दिवस थोंबाजवळ मावल्या पावरीच्या ठेक्यावर व डफडीच्या तालावर फेर धरून व गाणे गाऊन नाचतात। या उत्सवातील खास आकर्षण असते ते म्हणजे पावरी वाद्य व त्यावर विशिष्ट ठेक्यावरील नृत्य। या उत्सवादरम्यान उपवास करून काही विशिष्ट नियम पाळले जातात। एस मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी संदीप पाटील, कळवण। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।